नमस्कार, मी नंदकुमार लोखंडे, शिवसेना प्रणित महाराष्ट्र यंत्रमागधारक सेनेचा अध्यक्ष। आज गेली 10 दिवस झालं शाहूनगर, चंदूर, कोरोची या आणि इचलकरंजीच्या परिसरातील सर्व यंत्रमागधारकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून आपल्या भाकरीसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या पुढच्या भविष्यासाठी यंत्रमाग धंदे बंद ठेवून आंदोलनात उतरले। आणि इथले लोकप्रतिनिधी अतिशय दुर्दैव वाटतंय की यांनी आमच्याकडे दुर्लक्ष करावं आणि आम्ही रस्त्यावर उतरावं। पण त्यांना देखील मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी देखील यामध्ये भाग घेऊन हा व्यवसाय कसा पूर्ण व्यवस्थित होईल आणि खर्चवाल्यांच्यावर जो 13 वर्षाचा जो अन्याय चालला आहे, हा अन्याय कसा खोडून काढता येईल याच्यावर प्रयत्न करावं। आणि इचलकरंजीतले बरेचसेच जे यंत्रमागधारकांच्या संघटना आहेत, या सगळ्या संघटना आमच्या सोबत आहेत। पॉवरलूम असोसिएशन ही आमच्या विरोधात कशी काय चालली आहे हेच आम्हाला कळत नाही। आम्हाला पडलेला कोडा आहे की ज्या संस्थेकडे आम्ही मातृसंस्था म्हणून बघतोय, अशा संस्थेनं खर्चवाल्यांच्यासाठी किंवा यंत्रमागधारकांसाठी कोणताही निर्णय न घेता फक्त बघ्याची भूमिका जी घेतल्या ती अतिशय लाजिरवाणी आहे। ज्या वेळेला इचलकरंजीमध्ये 1904 साली माग आले, पॉवरलूम आलेत आणि त्यानंतर 1980 साली या संस्थेची स्थापना झाली, तेव्हापासून आजपर्यंत जवळजवळ अनेक लढे लढले असतील यंत्रमागधारकांसाठी। पण आज ही आरमोटी भूमिका का घेते हेच कळत नाही। कामगार नेते कॉम्रेड मलाबादे हे देखील खर्चवाल्याची मजुरी वाढली तर यंत्रमाग कामगारांना मजुरी वाढून मिळेल असा विचार करून ते खर्चवाल्याच्या मजुरी वाढीसाठी ते सतत भांडत होते, आंदोलन करत होते। ते कामगार नेते असताना सुद्धा त्यांनी 2 ते 3 वेळा जे आपले सूत व्यापार भरतो शिवाजी बागेमध्ये, ते शिवाजी बागेतलं मार्केट बंद केलं। त्या कामगार नेत्याला एवढं कळतंय, एवढ्या मोठ्या पद्धतीनं तुम्ही तुमचा विचार का येत नाही? एवढी मोठी संस्था आहे, एवढं त्याला वारसा आहे, असं असताना देखील पॉवरलूम असोसिएशन असे का करते? अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून त्यांना इशारा देतो की कृपया करून तुम्ही या इचलकरंजीकडे आणि इचलकरंजीच्या उद्योगधंद्याकडे जर लक्ष नाही दिलं, आतापर्यंत 2013 पासून लक्ष न दिल्यामुळं 1.25 लाख इचलकरंजीमध्ये माग होते आणि आता त्या स्क्रॅपमध्ये जात आज फक्त 60,000 राहिलेत आणि 60,000वरून आणि 10,000 आणि 5,000 वर येऊन आणि 0 होईपर्यंत या धंद्यात, ह्या इचलकरंजीतला धंदा नामशेष होईपर्यंत तुम्ही वाट बघणार आहे का? हा माझा तुमच्या माध्यमातून त्यांना सवाल आहे। एवढं बोलून मी आज या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार, खासदार यांना इशारा देतो किंवा यांना विनंती पण करतो की जर तुम्ही लवकरात लवकर लक्ष नाही घातलं आणि हे लक्ष का घालत नाही, तुम्हाला हे धंदा नको आहे का? इचलकरंजीत सुखशांती नको आहे का? इथला उद्योगधंदा व्यापारी नको आहे का तुम्हाला? जर तुम्हाला नको असेल तर तसं स्पष्ट सांगा, आम्ही उद्योगधंदे बंद करतो। पण तुम्ही जर आमच्यावर असा अन्याय करत असाल तर इथं जमलेला सर्व यंत्रमागधारक आणि इचलकरंजी आणि इथल्या खेडेपाड्यात असलेला यंत्रमागधारक तुमच्या घरावर धडक मोर्चा काढून तुम्हाला नामशेष किंवा इथून पळून लावून दिल्याशिवाय गप बसणार नाही। या ठिकाणी मी असा इशारा देतो यांना। कॉमर्स क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग केवळ पदवी नको तर व्यावसायिक कौशल्याची साथ द्या। 2017 पासून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेली एक विश्वासार्ह संस्था श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अनुभवी प्राध्यापकांकडून मिळणारे कोचिंग विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वीपणे घेऊन जाते। सीए फाउंडेशनचे परिपूर्ण मार्गदर्शन, करंट अफेअर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट याचे प्रॅक्टिकल नॉलेज व व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज यावर विशेष भर। अभ्यासासाठी अत्यंत पोषक आणि शिस्तबद्ध वातावरण, अद्ययावत माहिती आणि वैयक्तिक लक्ष, बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेसोबत अपडेट राहण्यासाठी विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण, MHT CET, CLAT, IPMAT यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते। तर आजच प्रवेश निश्चित करा। पत्ता श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, इचलकरंजी। संपर्क 8605896028।